विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी मंचर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेत त्यांनी 2 तारखेपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा ही पुणे जिल्ह्यात येऊन धडकणार असल्याची माहिती दिली आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले कोल्हापूर, सातारा या सगळ्या परिसरामध्ये ही यात्रा जाऊन आता उद्यापासून ही यात्रा नगर जिल्ह्यामध्ये येणार। 31 तारखेला कर्जत आणि पारनेर आणि 1 तारखेला पाथर्डी आणि रावडी या ठिकाणी सभा होणार आहे। 2 तारखेला ही यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये येणार। 2 तारखेला 11 वाजता यवत दौंड, 4 वाजता लोणी काळभोर आणि संध्याकाळी 6 वाजता चिंचवड तर ही सभा होणार आहे। 3 तारखेला मंचर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव बुद्रुकला सिंहगड रोडला 3 सभा 3 तारखेला होणार आहे। या यात्रेचा मूळ उद्देश गेल्या 4-4.5 वर्षामध्ये शिवसेना भाजपच्या दृष्टिकोनातून तशी या पूर्व काळामध्ये परिवर्तन या पूर्व काळामध्ये हल्लाबोल यात्रा काढली होती, त्याच पद्धतीनं परिवर्तन यात्रा महाराष्ट्रामध्ये आता संपन्न होत आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं नागरिकांना, शेतकऱ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी मंचर येथील सभेमध्ये आणि जिल्ह्यातल्या सुद्धा सगळ्या सभांच्या मध्ये सहभागी व्हावं। या जयंतराव पाटील विधानमंडळातील पक्षाचे नेते अजितदादा पवार, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आदरणीय छगनराव भुजबळ आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रियाताई सुळे आणि पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहेत। तर या दिल्लीच्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या युती सरकारची कोण करण्याच्या दृष्टिकोनातून या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभांना अधिक प्रतिसाद जनतेने द्यावा आणि आगामी काळामध्ये ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येत आहेत त्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन घडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांची सत्ता देशात आणि राज्यात प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती आहे। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक अडचणी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जी आश्वासन आपल्याला दिलेली आहे आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर सुद्धा नेते मंडळी निश्चित प्रकारे मार्गदर्शन करतील आणि माझी खात्री आहे की या सभेला कमीत कमी 10,000 लोक हजर राहतील। हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो की या सभेला कमीत कमी 10,000 लोक हजर राहतील। हा आकडा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो। ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राईम, आंबेगाव। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।